नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक जनांनो. आज पीडीएफचा पेपर झाला, त्याची आपण प्रश्न उत्तर पाहणार आहोत. हा पहिले मी दुसरीचा पेपर घेतला, त्याच्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी ह्या सर्वांची उत्तर आपण आपल्या चॅनेल थ्रू देणार आहे. तर ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता इथे आपण लवकरात लवकर उत्तर करू. इथे सोबतच्या आकृतीत किती भाग रेखांकित केला नाही असं विचारलं. ठीक आहे, रेखांकित न केलेला भाग 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. एकूण 13 आहेत. 13 13 आणि हे टोटल रकाने 20 आहेत. म्हणजे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. रेखांकित केलेला नाही असा प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला वजाबाकी करायला सांगितली होती, तर आपण वजाबाकी करून पाहू. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 2 आहे, 1 नाही आहे. हे उत्तर नाही आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्याच्यानंतर नाही, तिथं राईटचं चिन्ह पाहासाल तुम्ही आणि उत्तर तेच सांगण्याचा प्रयत्न करसाल, विषय नाही, हे उत्तर आहे. चला, त्याच्यानंतर आपण वजाबाकी करू. 2462 वजा 1361 यांची वजाबाकी केली आपण, तर हे 1 येणार. वजाबाकी 0, 1 आणि 1 म्हणजे 1101 उत्तर येईल. 1101 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. ठीक आहे. चला, पुढचं प्रश्न आपण जर पाहिला इथे 6059 ही संख्या अंकात आपल्याला लिहायची होती, तर 6059 हे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर हे. आता पहिल्याचं उत्तर हे नाही, पहिल्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. तिसऱ्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. चौथा आहे, जर 7 हा अंक सहस्र स्थानी, 4 हा अंक दशक स्थानी आणि 3 हा अंक शतक स्थानी असेल तर ती संख्या कोणती? आता 7 हा अंक एकक, दशक, शतक, हजार, सहस्र म्हणजे हजार. हजार स्थानी आपल्याला काय पाहिजे? 7 हा अंक पाहिजे. हजार स्थानी 7 सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर दशक स्थानी 4 पाहिजे. दशक स्थानी इथे 4 नाही, इथे 4 आहे दशक स्थानी आणि इथं 4 आहे. आणि शतक स्थानी 3 हवं, तर शतक स्थानी 3 इथे आहे. ठीक आहे. आणि एकक स्थानी आपल्याला काही विचारलं नाही, तर हे दोन्ही पर्याय आपल्याला योग्यच वाटले. सहस्र 4 अंक दशक स्थानी, 3 अंक शतक स्थानी, तर ती संख्या कोणती? तर ही ती संख्या आहे पर्याय क्रमांक 4 मधली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊ. बरोबर 10, तर ह्या दोघांचा 10 गुणिले 10 किती होते? इथे गुणाकाराचे चिन्ह आहे. जर इथे 10 असेल आणि गुणिले असेल 10, म्हणजे 10चा पडा 10 पर्यंत म्हणायचा, म्हणजे उत्तर 100 येते. 100 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये येणार. हे उत्तर नसणार, त्याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण याला विस्तारित रूप करायचं होतं. हे 7000 आहे, हे 500 आहेत, हे 20 आहेत आणि हे 9 आहे. हे उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईकच्या नंतर हाईप हा ऑप्शन आला तरी करा, कारण आपलं एज्युकेशन चॅनेल आहे. तुमच्या विद्यार्थ्यांचंच याच्यानं बेनिफिट होणार आहे. तुमच्या जे विद्यार्थी आहेत त्यांचा नक्कीच आपल्या चॅनेल थ्रू प्रोग्रेस होऊ शकतो. चला, पुढचं आहे आपल्याला 9043 ही संख्या अक्षरात आपल्याला लिहायची होती. 9043 ही पहिल्याच नंबरचं उत्तर होतं. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, समभुज चौकोनाच्या किती बाजू समान लांबीच्या असतात? तर समभुज चौकोनाच्या 4ही बाजू. समभुज, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या 4ही बाजू आपल्याला काय असतात? समभुज चौकोनाच्या समान असतात. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न पाहू. 140 150 यांच्यातील विषम संख्यांची बेरीज आपल्याला किती पाहिजे काढायची होती? तर 140 आणि 150 मध्ये 141, 143, 145
147 आणि 149 एवढ्या विषम संख्या येतात. आणि ह्या विषम संख्येची आपण बेरीज केली तर 16 आणि 5 21, 21 आणि 3 24 आणि 1 25. चला 1 2 4 8 12 16 20 आणि 2 22 ला 2 हातच्याले 2 1 2 3 4 5 आणि 2 7. 725 हे उत्तर होतं आपलं. 725 हे उत्तर पर्याय क्रमांक 3चं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला इथं, पुढचा प्रश्न 10व्या नंबर प्रश्न आहे. किलोग्राम म्हणजे किती? तर याचं उत्तर आहे 4750 हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 350 पैसे 145 आणि हे 2 रुपये आणि हे 4.5 रुपये झालेले आहेत. 5.5 रुपये झालेले. याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 उत्तर होतं याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही असं विचारलं होतं. तर शेवटच्या 2 अंकाला 4च्या पाड्यात येत नाही अशी संख्या आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे लीप इयर नाही आहे 2022. बाकी सर्व लीप इयर आहे. पहा आपण दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी सर्वांचे उत्तर करणार आहोत. तर बाकीचे पण आपण करणार आहोत. ठीक आहे. 283 मध्ये किती मिळवले असता 597 येईल? 283 मध्ये किती मिळवले असतात? तर मिळवले म्हणजे वजाबाकी करायची. मिळवले असते म्हणजे काय करायचं? पहा आपल्याला 597 उत्तर पाहिजे. 597 उत्तर पाहिजे. तर मी जर मिळवले म्हटलं तर वजा करायचे आणि वजा म्हणलं तर मिळवायचे. ठीक आहे. वजाबाकी करा. हे 4 उत्तर येईल. हे 1 येईल आणि हे 3 उत्तर येईल. तर 314 उत्तर येईल आपलं. 314 हे पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तुम्ही. ठीक आहे. तर तसं चॅनलला सबस्क्राईब केल्याने आपले येणारे व्हिडिओ तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच तुम्हाला भेटतील. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. हे तुमचे उत्तर शब्दात लिहायचे. ह्या दोघांची बेरीज करायची होती. त्या दोघांची जर बेरीज केली मी तर 2406 आणि 3571 ह्या दोघांची बेरीज केली तर ती उत्तर येईल 7 7 9 आणि 5. 5977. 5977 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. जर एका आईस्क्रीमची किंमत 21 रुपये असेल तर 5 आईस्क्रीमची किंमत आपल्याला होईल 105 रुपये होईल. या दोघांचा गुणाकार करायचा होता इथे किंवा 21चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा होता. ठीक आहे. या संख्येत 5984 या संख्येत 8 आणि 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील बेरीज सांगायची होती. तर 8 आणि 5 म्हणजे 5080 याची किंमत आहे. 5080 आपला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर होतं. कोणत्या संख्येतून 699 वजा केले असता 2 येते? तर कोणत्या संख्येतून? तर 701 मधून आपण वजा केले तर उत्तर 2 येते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9002 ही संख्या अंकामध्ये लिहायची होती. 9000 हे 90002 आहे. 90020 आहे. 9002 आपल्याला पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. जर एका आंब्याचे वजन 250 ग्राम असेल तर अशा 4 आंब्याचे वजन होते 1 किलोग्राम. त्याच्यानंतर पुढचं आहे खालील कोणते कोण पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही? तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही याचं उत्तर आहे पूर्णांक. इथे पर्याय क्रमांक 4 म्हणजे इथं पूर्णांक संख्या नाही आहे. ठीक आहे. इथं सर्वीकडे पूर्णांक आहे आणि अपूर्णांक आहे. पूर्णांक अपूर्णांक आहे. पूर्णांक आहे अपूर्णांक आहे. इथे पूर्णांकच नाही आहे. इथे फक्त अपूर्णांक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे दिलेल्या आकृतीमध्ये आयताची संख्या किती आहे? तिथे 1 2 आणि हा मोठा आयात 3. इथं पण 1 2 आणि हा मोठा आयात 3. तर एकूण 3 आणि 3 6 संख्या आयताची इथे आहे. 850 रुपये म्हणजे किती? 850 रुपये 850 म्हणलं तर आपल्याला हे 775 आपल्याला येईल. हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर बरोबर आहे.
यांच्यामध्ये एकूण किती समसंख्या आहेत? तर ह्या दोन्हीमध्ये एकूण समसंख्या ह्यामध्ये म्हणला, त्याच्यामुळे याच्यामध्ये 9 संख्या आहेत. 80ला पकडायचं नाही आपल्याला आणि याला पण नाही पकडायचं. तर याच्यामध्ये 9 संख्या ह्या समसंख्या आहेत. हा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. जर 2461 ही संख्या 4976 मधून वजा केली तर येणारे उत्तर किती असेल? ठीक आहे. मी बाकी उत्तर पण सांगणार आहे. 4थी, 5वी, 6वी, 7वी. ठीक आहे. तर वजाबाकी केली आपण तर किती उत्तर येईल ते आपण काढू. पहा 6 मधून 1 गेले, 5 राहिले, 5 सगळीकडे. 7 मधून 6 गेला, 1 आहे. 1 ह्या दोघांमध्ये नाही. 9 मधून 4 गेले, 5 राहायला हवे. तर हे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य आहे. ठीक आहे. चला पुढचं आपण जर पाहिलं 1 आणि 100 या संख्या लिहिण्यासाठी 9 हा अंक आपल्याला 19 वेळा आलेला दिसतो. ठीक आहे. हे पाठच करायचं आहे आपल्याला, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न येतात. खालीलपैकी कोणत्या संख्येला सहस्रस्थानी 7 हा अंक आलेला आहे? सहस्र म्हणजे हजारस्थानी. ओके. एकक, दशक, शतक, हजार म्हणजे सहस्र असतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही 43 छेद 51 हा पूर्णांक कसा लिहाल? पहा छेद 51 म्हणजे छेद खालचाच राहतो, वरचा अंश हा असतो. हे 43 अंश आणि हा छेद पर्याय क्रमांक 2 मध्ये. 691 ही संख्या शब्दात आपल्याला लिहायची होती. 691 ही संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला भेटून जाईल. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्या याच्यातील बेरीज आपण पाहायची होती. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या पाहिली आपण तर 999 आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या पाहिजे तर 100 आहे. ह्या दोघांची आपण बेरीज केली तर आपल्याला येते 1099. 1099 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये येऊन जातं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जर गुण्य म्हणजे गुण्य 15 असेल व गुणक 9 असेल तर भागाकार किती येईल? ठीक आहे. गुणाकार किती येणार? म्हणजे 15 गुणिले 9 करायचं होतं. उत्तर याचं होतं 135. इथे पुढचा प्रश्न बघू. पहा आपण पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी सर्वांचेच उत्तर सांगणार आहोत. एक झालं की दुसरा प्रश्न असा घेणार आहे. दिलेल्या संख्येमालिकेत एकूण किती विषम संख्या आहेत? तर इथं ही समसंख्या आहे, ही समसंख्या आहे, विषम संख्या 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4, ही 5, ही 6वी आणि ही 7वी. एकूण 7 विषम संख्या आहेत त्याच्यात. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 3215 या संख्येच्या लगतची अगोदरची संख्या व लगतची नंतरची संख्या याच्यातील फरक सांगायचा आहे. लगतची अगोदरची संख्या राहणार आणि नंतरची संख्या, ह्या दोघातला फरक जर पाहायचा तर ह्या दोघातला फरक 2चा असतो है ना. आधीची आणि नंतरची संख्या याच्यातला फरक 2चा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 3.5 मीटर आणि 1.4 मीटर म्हणजे किती होईल? तर हे होतात 4 आणि होतात 3/4. तर म्हणजे होईल 300 नाही 475 उत्तर होईल याचं. पर्याय क्रमांक 3 उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढचं हे आपल्याला वजा केली तर आपल्याला कंसाच्या जागी पाहायचे. तर इथं वजा असेल, वजा करून पाहू. ह्या दोघा ही संख्या वजा करा. ठीक आहे. 374 मधून आपण 160 वजा केले. ठीक आहे. तर याचं उत्तर येईल 214. 214 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6943 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला पाहायची होती.
9 या अंकाची स्थानिक किंमत 900 आहे. इथं कोणत्याही पर्यायात नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, त्याच्यानंतर आपल्याला पेक्षा जास्त किती आहेत आपल्याला असा विचारलेला आहे. तर ह्या दोघांची वजाबाकी केली तर जास्त म्हणजे किती? पेक्षा जास्त म्हणजे ह्या दोघांची अधिक बेरीज करावं लागेल. ह्या दोघांची बेरीज केली म्हणजे शेवटला 8 यायला हवे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण इथे नंतर 5 यायला हवं. त्याच्यानंतर हे इथे पण 5 आहेत. हे 58 इथं पण इथे 68 हे नाहीये. त्याच्यानंतर हे 8 असायला हवे. इथे 8 नाही, तिथे 8 आहेत की नाही? तर मग हे पर्याय क्रमांक आपल्याला याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. 3 नाही, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 9,706 9,706 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं होतं किती पैसे? 5 5 अन् 1 6 6 अन् 4 11 6 अन् 3 9 9 आणि हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 चे उत्तर इथे बरोबर आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक म्हणजे अंश जास्त मोठा पाहिजे, छेद छोटा. तर फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच अंश मोठा आहे. ठीक आहे. अंशाधिक म्हणजे अंश मोठा ज्याचा असतो त्याला अंशाधिक म्हणतो. 60 मिनिटं म्हणजे किती सेकंद? म्हणजे 7 मिनिटं म्हणजे 60 गुणिले 7 करायचे होते. 420 उत्तर येईल. याचं उत्तर 420 उत्तर आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती संख्या 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आहे? मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या ही 4 अंकी संख्या आहे. ही 3 अंकी पण 400च आहे. ही विषम संख्या आहे. मग मोठ्यात मोठी जी आपल्याला 3 अंकी संख्या समसंख्या पाहायची. तर ती 998 अशी आहे. आयताला किती शिरोबिंदू असतात? आयताला 4 शिरोबिंदू असतात. ठीक आहे. आयताला किती असतात? 4 शिरोबिंदू. त्याच्यानंतर पुढचा वर्षातील किती महिन्यात 30 दिवस असतात? तर वर्षातील पहा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर 1, 2, 3, 4 4च असतात हां. 4च जागी असतात, 5 नसतात. ठीक आहे. तर याचं उत्तर हे वर्षातील किती महिन्यात 30 दिवस असतात? तर वर्षातील 4 महिन्यात 30 दिवस असतात याचं उत्तर. ठीक आहे. वर्षातील 4 महिन्यात 30 दिवस असतात. 28 गुणिले 28 गुणिले 18 तर 18 गुणिले 24 गुणिले 18 तर 18 गुणिले 24 इथं 24 उत्तर पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. ही संख्या शब्दातली आहे म्हणजे ही संख्या किती आहे? 12,309. 12,309 ही संख्या पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे या दोघांची बेरीज करायची होती. तर ह्या दोघांची बेरीज हे 9 शेवटी यायला हवे. त्याच्यानंतर 9 9च्या नंतर हे 4 आणि 2 6 होतात. हे 2 8 होतात. आणि हा 1 1806 1869 उत्तर येतं. 1869 हे पर्याय क्रमांक 1 चे उत्तर आहे. तीन हजार 6 5,802 3,6 5,208 5,208 बरोबर किती? तर 802 8,208 उत्तर येणार. 8,208 उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये.
2500 मिली. ह्या दोघांचं 5000, 4500 होतात. 4.5 आणि 7, हे 7 लिटर होते एकूण. 7000 म्हणलं तर आपल्याला, तर हा पर्याय क्रमांक 7000 म्हणजे किती दशक, तर 700 दशक म्हणजे 7000. 700 दशक म्हणजे 7000. सुलक्षणाकडे 150 रुपये आहेत. त्यापैकी तिने 40 रुपये खर्च केले तर तिच्याकडे किती रक्कम शिल्लक राहील? तर 150 पैकी 40 रुपये खर्च केले तिने, तर तिच्याकडे 110 रुपये राहतील अजूनही. आता आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहूत आपण. या शब्दात मधल्या अक्षराच्या डावीकडील अक्षर कोणते? मधल्या अक्षराच्या डावीकडील, तर 1, 2, 3, 4, हे किती अंक आहे बघायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आहे. म्हणजे 7वा अंक मधला आहे. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा मधला अंक आहे. त्याच्या डावीकडचा म्हणलं तर हा डी येणार. हा आपला उजवीकडचा आहे, पण त्याच्या डावीकडचा डी उत्तर आहे याचं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारे कोण? गटात न बसणारे याच्यात सूर्यफूल, नारळ, गहू आणि शेंगदाणे. इथं गहू गटात न बसणारा शब्द आहे. पहा, या तिघांचे पण तेल आपण काढू शकतो. गव्हाचं तेल निघत नाही. हा याचा उत्तर होता. दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती होती? तर तंतोतंत अशी जुळणारी आकृती, हिला ही आकृती दशार्थ तशी, तर ही तर नाही आहे. ही इकडे गोल आहे, खाली गेलेला आहे, हे वरी गेलेला आहे, इथं खाली गेलेला आहे, हे खाली गेलेलं आहे, ही इकडच्या साईडला आहे. तर ही 4 नंबरची आकृती दशार्थ अशी जुळणारी होती. यू याच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? यूच्या डावीकडील, तर 1 हे उजवीकडील झालं नाही का. डावीकडील 1, 2, 3, 4, 5, मग जी येणार. पहा, मग डावीकडील म्हणजे मला वाटतं याच्या डावीकडील इथे हा ओ काय आहे तिथं, ओ आहे. हा डी नसून हा ओ याचा उत्तर राहणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय येईल असं विचारलं तर 18चा वर्ग, 18चा वर्ग नाही, 18चा वर्ग नाही येणार हा. ह्या दोघा सगळ्यांची बेरीज जर केली तर 18 येते. 5 आणि 7 12, 12 आणि 6 18 येतात. 6 आणि 8 14, 14 आणि 9 23. त्याचं उत्तर सर्व अंकाची बेरीज केली तर 23 उत्तर येईल. या संख्या मालिकेतील चौथ्या आणि 9व्या संख्यांचा गुणाकार किती? चौथा 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 9 आणि 9व्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 6, 9, 6, 9 गुणिले 6 54 उत्तर येणार याचं. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला आहे, पुढील आकृती कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर इथं 5 रेषा आहेत, तिथं 4 आहेत, तिथं 3 आहेत, नंतर 2च रेषा हव्या आपल्याला. आणि पहा, त्यांनी पहिली इकडची रेष काढली, त्याच्यानंतर इकडची रेष काढली, त्याच्यानंतर इकडची काढणार तो. मग खाली 2 रेषा हव्या आपल्याला. खाली 2 रेषा तर नाही आहे. इकडची काढायला तो आहे की नाही, इकडची काढायला. ठीक आहे. तर मग हा पर्याय क्रमांक 1 मध्ये येणार. यामधील किती जोड्यांमधील अंकाची बेरीज 12 आहे? तर इथं ह्या दोघांची 11 येते, 15 येते, 10 येते. इथे 12 एक जोडीचं उत्तर आहे. हे 2 जोडीचं उत्तर 12 आहे. इथे 3 जोडीचं उत्तर 12 आहे. तर 3 इथे किती जोडीचं उत्तर 12 आहे? तर 3 जोडीचं आहे. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल? लांबी मीटरमध्ये तर तांदूळ किलोग्राम मध्ये मोजल्या जाते. ह्याचं उत्तर आहे. झाडाचे पान हिरवा, रक्त हे लाल असते. पुढील आकृती कोणती? आकृती ओळखायची आपल्याला. हे दिल्याच्या नंतर दुसरं, तिसरं, चारीकडून पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे. 100 म्हणजे शतक, 10 म्हणजे दशक. हे उत्तर त्याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे.
दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पाहिजे होती. तर इथं तंतोतंत इथे एक डॉट आहे ह्या साईडला आहे, हा तर उत्तर नसणार आहे. हे 3 डॉट आहे मध्ये, हे पण नसणार आहे. ह्या 2 पैकीच असणार आहे. हे इकडे आहे की नाही, हे इकडे आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे तंतोतंत जुळणारी आकृती आहे. त्याच्यानंतर या शब्दात किती अक्षरे परत परत आलेली आहे? परत परत हा यस परत परत आलेला आहे, एच पण आलेला आहे परत परत. ई आला का, ई पण परत परत आलेला आहे. ई आला का, ई नाही आला. एन आला का, एन नाही आला. तर यस, एच, ई, अजून कोणता आहे, एच, ई, ई नाही आला. एन, एन आला का, एन नाही आला. एस आला का, एस आलेला आधीच. एच, ई, आय पण नाही. 3 अंक आपल्याला रिपीट रिपीट पुन्हा पुन्हा आलेले दिसले. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चौसष्ट ह्या दिलेल्या संख्येमध्ये किती समसंख्या आहेत? एक समसंख्या आहे, दुसरी, इथं तिसरी आहे, इथं चौथी आहे, इथं पाचवी आहे, 6वी, 7वी, 8वी, 8 समसंख्या आहेत इथे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती खाली कोणती असेल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला याच्यामध्ये आकृती पाहिजे होती. तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला पाहायचं एक प्रश्नचिन्ह आहे इकडे. तर याच्या जागी आपल्याला पाहिजे होती. तर इथे त्रिकोण हा इकडच्या साईडला गेला, तर हा षटकोन आहे तो इकडच्या साईडला जाणार, शेवटच्या साईडला, आणि छोटा होणार. ठीक आहे, इथं पण आहे, इथं मोठा आहे, इथं षटकोन छोटा आहे. ह्या 2 पैकीच राहणार. त्याच्यानंतर इथे जो आपल्या ह्या मधातला आपल्या जागीच आहे. इथलचा पण मधातला आपल्या जागीच राहणार. पण ह्याच्या पहा, हे जशा तशा आहेत, याच्या इकडच्या साईडला गेलेत, आहे की नाही? ह्या रेषा ह्या साईडला होत्या अशा, त्या ह्या साईडला गेल्या. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 68 या प्रश्नाचं उत्तर, इकडं अशी एक रेष केलेली आहे, ती हा आडव्या साईडला गेलेला आहे. ठीक आहे, आडव्या साईडला. इकडून थोडा 45 अंशानं, 90 अंशानं खालच्या साईडला गेला. हा 90 अंशानं वरच्या साईडला जाणार. तर 90 अंशानं वरच्या साईडला जाणारी आकृती आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 4. गटात न बसणारे डाळिंब, कलिंगड, काजू, पेरू. डाळिंब, काजू पहा हे सगळे फळ आहेत. काजू हे फळ नाही, आहे की नाही? काजू हे फळ नाही. चला त्याच्यानंतर दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आहे? तंतोतंत आपल्याला पाहायची होती. त्याच्यासारखं काय इथं बॉक्स, हा इथे डार्क बॉक्स आहे, तर हे उत्तर तर नसणार आहे. इकडं पहा, हा इकडच्या साईडने गेला. हा पण नाहीये, हा मोठा दिसतोय, की नाही? इथं डबल गोल पाहिजे, इथं डबल गोल. हा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार असं विचारलंय. 16, 96, 16 96, 11, 11 सख आपल्याला पाहिजे होतं. 21 सख पाहिजे. ते 100 हे आहे, 110 नाही नसून. तर हे 16 96 आणि याला पण 6 न जर गुणलं तर 126 उत्तर येईल त्याचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर हाईप एक ऑप्शन येते, त्याला पण आपण काय करायचं आहे, त्याला पण प्रेस करायचं आहे. दिलेल्या अक्षर मालिकेत मधल्या अक्षराच्या डावीकडील 9वे अक्षर कोणते? दिलेल्या अक्षर मालिकेत, तर तिथं अक्षर मालिका कुठे दिलेली आहे? इथं दिलेली आहे, ही अक्षर मालिका दिलेली आहे. काय म्हणलं त्यानं, दिलेल्या अक्षर मधल्या अक्षराच्या डावीकडील 9वे मधलं अक्षर आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8. आता इथे दिलेली नाही आहे. आता इथे मधलं अक्षर तर कोणतंच येणार नाही इकडे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8. इथं 5 आणि 5 10, 5 15, 5 24, 5 5 25. मग मधलं अक्षर हे आहे. त्याच्या काय म्हणलं त्यानं,
कोणत्या साईडकडचा त्याच्या डावीकडील म्हणजे डावीकडील म्हणजे याच्या डावीकडचा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 डावीकडे डी हा अक्षर आहे. डी हे अक्षर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे. कमेंट बॉक्समध्ये काहीतरी आलेलं आहे. सर 6वीचे येस येस 6वीचं करणार आहे मी. 6वीचं करणार आहे. सायंकाळी पर्यंत करणार आहे सगळ्यांचे उत्तर. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप पण करा. हाईप करा. जास्तीत जास्त लाईव्ह राहू द्या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. इतिहास 6वीचं नक्कीच करू आपण. 6वीचे नक्कीच करणार आहे. सायंकाळी आता दुसरीचं नंतर तिसरी, चौथी अशा प्रकारे आपण 6वीचं करू. आपल्याकडे सर्व पेपर आहेत. 6वीचा पण पेपर आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर त्याचे उत्तर आपण नक्कीच करू. बघा हे 6वीचं आहे आपल्याकडे. ठीक आहे नाही 6वीचा पेपर आहे माझ्याकडे. ठीक आहे. हे आजचा पेपर आहे तुमचा. ठीक आहे. 6वीचा नक्कीच करणार आहे मी. नंतर करणार आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्नचिन्हाच्या जागी डी हे अक्षर आलं आहे की ना. डी डी हे अक्षर आपलं बरोबर होतं. तर खालील संख्या मालिका डावीकडून 5वी संख्या व उजवीकडून 3री संख्या याच्यातील फरक आपल्याला डावीकडून 5वी डावीकडून 1, 2, 3, 4, 5 हे 98 येतात आणि उजवीकडून 3री उजवा 1, 2, 3 63 ह्या दोघातला जर फरक पाहिला तर ह्या दोघातला फरक येतो आपल्याला 35चा फरक येतो. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं सर्व करणार आहे मी. दुसरी, तिसरी, चौथी, 5वीचं माझ्याकडे अवेलेबल नाही, पण थोड्याच वेळात होईल. सर्वांचंच करणार आहे उत्तर. गटात न बसणारे कोण आहे? कम्प्युटर, एसटी बस, लॅपटॉप आणि मोबाईल फोन. बघा हे इलेक्ट्रिक गोष्टी आहेत. आपण वापर करतो. एसटी बस हे ही चालते आहे की नाही. ठीक आहे. याच्यामुळं एसटी बस याच्यातलं वेगळं उत्तर होतं. खालीलपैकी ज्ञानेंद्रिय असलेले फूल लाल आहे हे हे सांगते. कोण सांगते तर डोळे सांगतात हे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर खालीलपैकी कोण श्वास करते तर पर्याय 1 आणि 3 श्वासोच्छ्वास करतात. पहा वनस्पती पण श्वासोच्छ्वास घेतात. कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात आणि बदक हा पक्षी आहे. दोन्ही पण काय करतात श्वासोच्छ्वासाचं काम करतात. खालीलपैकी कोणापासून अन्न शिजवण्यासाठी लागणारे तेल मिळते तर सूर्यफुलापासून आपल्याला तेल मिळते. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहू. कोण नवीन झाडांना जन्म देतो तो बी नवीन झाडांना जन्म देते. ठीक आहे. कोणता प्राणी गोट्यामध्ये राहतो तर गाय ही गोट्यामध्ये राहते. गाय ही गोट्यामध्ये राहते. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपले येणारे व्हिडिओ तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या मुलांसाठी हे नक्कीच तुमचा आपल्या चॅनेल थ्रू तुम्हाला बेनिफिट होणार आहे याचा. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. किवी हा पक्षी उडणारा पक्षी आहे का तर नाही. किवी हा पक्षी उडत नाही. कोणता पर्याय शरीराची वाढ होण्यासाठी वाढ करणाऱ्या अन्नाचा आहे तर इथे सर्व पर्याय आहेत. हे मासे, चिकन, मटन हे सर्व काय करतात शरीराची वाढ करतात. ठीक आहे. सर्व पर्याय. त्याच्यानंतर कोण अन्नाची चव वाढवतो व त्याला सुगंधी बनवतो तर मसाल्याचे पदार्थ काय करतात अन्नाची चव वाढवतात आणि सुगंधी बनवतात. पाण्याचे स्थायू मधील रूप कोणते? स्थायू मधील रूप आहे बर्फ. खालील सुदृढ राहण्यासाठी कोणत्या प्रकारचे वातावरण लागते तर हिरवेगार आणि स्वच्छ. हे दोन्ही आणि ब दोन्ही पण बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारे कोण आहे? अस्वल, कोंबडी, गरुड आणि सिंह. पहा हे सगळं काय आहेत हे जंगली प्राणी आहेत. तर कोंबडी हे पाळीव प्राणी आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
खालीलपैकी कोणते रोपटी गटात नाही आहेत? तर कोथिंबीर ही रोपटी गटात येत नाही. ठीक आहे. चला, शेवटचं आहे आपलं. याच्यानंतर लगेच आपण तिसरीचं घेणार आहोत. कोणता अवयव अन्नाचे पचन होण्यासाठी मदत करतो? तर जठर हे अन्नाचे पचन होण्यासाठी मदत करते. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जे पण असतील नवीन विद्यार्थी आलेत. कारण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं. आपलं एज्युकेशन चॅनल आहे, काही कार्टूनचं चॅनल नाही. तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू नक्कीच नॉलेज मिळणार आहे. रोगापासून संरक्षण करणारे अन्न तर फळे, भाज्या हे पर्याय दोन्ही पण योग्य आहेत. फळे, भाज्या दोन्ही पण करतात. भातापेक्षा फळे आणि भाज्या हे आपल्याला रोगापासून संरक्षण करतात. धन्यवाद. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. एक लाईक आलेला आहे आपल्याला, तर लाईक करत जा असं, आणि व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर हाईप पण करत जा. नक्की भुईमूग इंग्लिश मध्ये टाक. कोणत्या प्रक्रियेमध्ये हे झालं झाडाच्या बुंद्यामध्ये कोण राहते? नाही, आपलं कोणतं झालं आता? हा हे झालं ना. आपण आपले अन्न कुठे खातो? अ, जेवणाच्या खोलीत खातो, बागेत, स्वयंपाकघरात, अ, झोपण्याची खोली. तर आपण अन्न आता हे आपण अन्न शक्यतो बागेमध्ये पण जाऊन खाऊ शकतो, स्वयंपाकघरात पण खाऊ शकतो, झोपण्याच्या खोलीमध्ये पण खाऊ शकतो. पण जास्त करून आपण अन्न खातो जेवणाच्या खोलीतच खातो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. लाईक नंतर हाईप पण करा. ठीक आहे. चला. झाड आणि सर्व दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी सर्वांचेच करणार आहेत. झाडाची बुंद्यामध्ये कोण राहतो? तो सुतार पक्षी राहतो. ठीक आहे. अजून एकानं व्हिडिओला लाईक केला, धन्यवाद. आपला खूप आभारी आहे. कारण लाईक असलं की मला पण छान वाटतं, किंवा कुणीतरी आपल्या चॅनलला लाईक केलं. लाईक केल्याच्या नंतर हाईप ऑप्शन आलं तर कृपया त्या हाईप ऑप्शनला पण टिक करा. कोणत्या प्रक्रियेमध्ये पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते? तर बाष्पीभवनामध्ये होते. ठीक आहे. पाण्याचे वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होते. ठीक आहे. इथे थोडंसं मला वाटते. ठीक आहे. वाफेचे रूपांतर पाण्यात होते. एकच मिनिट हा विद्यार्थी मित्र. याच्यात पण आहे ना. याचं उत्तर हे बाष्पीभवन नसून याचं उत्तर संगणन आहे. संगणन पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होते, त्याला बाष्पीभवन म्हणतात. पण वाफेचे पाण्यामध्ये रूपांतर म्हणजे संगणन. ठीक आहे. तर याचं उत्तर हे संगणन उत्तर आहे. ठीक आहे. व्हिडिओला अजून एकाने लाईक केला, धन्यवाद. जे विद्यार्थी व्हिडिओला लाईक करतात, चॅनलला सबस्क्राईब करतात, कारण आपलं एज्युकेशनल चॅनल आहे. आपण सर्व गोष्टी आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. येणाऱ्या नवोदय परीक्षेसाठी आपण सर्वजण तयारी करतच असाल. पक्षाकडे कोणत्या प्रकारचे स्नायू असतात, ज्याचा उपयोग ते पंख खाली वर करण्यासाठी करतात? तर हे बळकट याचं उत्तर असू शकतं. ठीक आहे. तर थोडं मला कन्फ्युजन होतं. पण बळकट याचं उत्तर असू शकतं. ठीक आहे. याचं मला थोडं हे आहे. याचं खाली पण हे पण असू शकते, पण बळकट मला याचं उत्तर वाटतं. ठीक आहे. गटात न बसणारे कोण आहे? आले, हळद, तुळस आणि मका हे सर्व औषधी आहेत, तर हे औषधी नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे उत्तर. पाणी तयार केलेले अन्न झाडाच्या सर्व भागांना कोण पुरवते? तर झाडाच्या सर्व भागांना खोड पुरवतं. काय कोण पुरवतं? खोड पुरवतं. चला, आपल्याला बाकी पण करायचे लवकर, लवकर. याचे उत्तर घेऊन आपण तिसरीचं, चौथीचं, 5वीचं, 6वीचं, 7वीचं सर्वांचंच करणार आहे. पानांनी तयार केलेले अन्न झाडाच्या सर्व भागांना कोड. खालीलपैकी कोणता प्राणी मनुष्य पाळत नाही? तर हत्ती पाळत नाही. बघा, हत्ती पाळायला खूप खर्च लागतो. ठीक आहे. कोंबडी, शेळी आणि म्हैस हे जवळजवळ
सर्वच जण पाळतात. एखादा कोणी हत्ती पाळत असेल, शक्यतो फार श्रीमंत असाल तर तोच पाळेल. बाकी कोणीही हत्ती पाळणार नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर हत्ती पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणती गोष्ट नैसर्गिक नाही? तर दगड, नदी आणि वनस्पती हे सर्व नैसर्गिक आहेत. तर सायकल ही नैसर्गिक नाही. सायकल आपल्याला तयार करावं लागते. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. 4था लाईक आलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर हाईप हा ऑप्शन असला तर हाईप पण करत जा विद्यार्थी मित्रांनो. हाईप केल्यामुळे बरं आपल्याला डबल लाईक मिळाल्यासारखं मला होतं. खालीलपैकी कोणाच्या शरीरामध्ये बारीक आणि पोकळ हाडे असतात? तर सिंह, कुत्रा, कावळा किंवा हरिण. तर याच्यापैकी कावळा मध्ये काय राहतात? पोकळ काय राहतात? हाडे राहतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणता अवयव हा अंतर्गत अवयव नाही? तर अंतर्गत अवयव नाही. तर बरोबर. नाही नाही का? हां. आहे आहे. आहे अंतर्गत आहे असं विचारलं. तर आतडे हे अंतर्गत आहेत. आतडे काय आतमध्ये असतात. हात, पाय, नाक हे सगळे बाहेर राहतात. ठीक आहे. लोकरी कापडे लोकर पासून बनवतात. आपणास लोकर कोणापासून मिळते? तर आपल्याला लोकर हे मेंढीपासून मिळते. गाय, कुत्रा नाही. तर शेळीला पण जास्त असं हे नसतं. फक्त मेंढीपासून मिळतं. तर अशा प्रकारे हा आपण संपवलेला आहे. श्रेया परीक्षा 2रीचा आपण संपवलेला आहे. आता आपण सॉरी BDS हा पेपर आपण 2रीचा संपवलेला आहे. 3रीचा पेपर थोड्या वेळात लगेच सुरुवात करूत आपण. चला.